नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अड्डा 24/7 मराठीवरती मी नेहा सावंत तुमचं खूप 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 स्वागत करत आहे। पहा, आता जे तुम्ही लेक्चर पाहत आहात हे मराठी ग्रामरचं म्हणजेच मराठी व्याकरणाचं इथे आपलं लेक्चर आहे। आणि आजचं लेक्चर आहे आपण एका छोट्याशा भागावरती घेणार आहोत, पण तो अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे। का? कारण कोणतीही परीक्षा घ्या त्याच्यामध्ये काळाचा आपल्याला एकतरी प्रश्न दिसतो आणि काळ ओळखण्यासाठी आपल्या विद्यार्थी मित्रांना बरेच प्रॉब्लेम्स येत आहेत। यस, आपल्या नेहमीचं जे क्वेश्चन अँड आन्सरचं जे सेशन चालतं आपल्या यूट्यूबवरती, त्याच्यावरती एक गोष्ट मी ऑब्झर्व केलेली आहे की विद्यार्थी मित्र अजूनही काळ ओळखण्यासाठी आपले चुकत आहेत। मग हा एरर टाळण्यासाठी आजचं हे खास लेक्चर तुमच्यासाठी आहे की 30 सेकंदाच्या आत आपण इथे काळ ओळखायला शिकणार आहोत। जे मुख्य 12 काळ आहेत आपले, बरोबर आहेत, हे आपण इथे काय करणार आहोत, 30 सेकंदाच्या आत आपण इथे ओळखायला शिकणार आहोत। येस, त्यासाठी हा जो आता थोडासा जो टाइम आहे हा आपल्याला इन्व्हेस्ट करायचा आहे आणि आपलं हे लेक्चर बघायचं आहे। बघा, ह्या लेक्चरच्या शेवटी आय एम 100% शुअर की तुम्हाला ह्या 12 काळांपैकी कोणताही काळ दिला तरी तो तुम्हाला ओळखता येईल। येस, पाहायचं आहे मराठी व्याकरणाचं लेक्चर आणि आपला जो आत्ताचा टॉपिक सुरू आहे तो आहे काळ। काय आहे? काळ। आता काळ म्हणजे काय आहे हे आपण अगदी थोडक्यात समजून घेऊया। काळ म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये क्रियापदावरून क्रियेचा जसा बोध होत असतो त्याचप्रमाणे वाक्यातील काळाचा सुद्धा बोध होतो आणि बोध ज्या संकल्पनेवरून लक्षात येतो त्या संकल्पनेला आपण काळ असं म्हणतो। आता इथे वेळेचा असा दिलेला आहे, ज्या वेळेचा बोध होत असतो। आता एक लक्षात घ्या, काळ आणि वेळ ही जी आहे ही थोडीशी डिफरंट असलेली म्हणजे थोडीशी फरक असलेली संकल्पना आहे, बरोबर आहे। वेळ ह्या संकल्पनेपेक्षा जास्त आपण म्हणूयात की विस्तृत अशी कल्पना आहे, व्यापक अशी कल्पना कोणती आहे? काळ ही कल्पना जास्त व्यापक आहे। कोणती? तर काळ ही कल्पना व्यापक आहे। आता ते तुम्हाला ह्या दोघांमधला फरक समजण्यासाठी, बरोबर आहे, दोघांमधला फरक समजण्यासाठी एक छोटेसे 2 इमेजेस मी इथे दिलेले आहेत। यस, छोटेसे 2 इमेजेस दिलेले आहेत। वेळ जेव्हा आपण म्हणतो ना वेळ, तेव्हा ते किती वाजता ह्या संदर्भामध्ये असतं, बरोबर आहे, बरोबर। म्हणजे आता 9 वाजता ही वेळ झाली, बरोबर आहे। त्याच्यानंतर आपण असं सुद्धा म्हणतो की वेळ वाईट होती, म्हणजेच काय, तर तो जो ठराविक तासांचा किंवा ठराविक काळाचा म्हणजे ठराविक वेळ जी आहे त्या हिशोबाने आपण बोलत असतो। पण जेव्हा आपण काळ म्हणतो तर काळ ही खूप व्यापक संकल्पना आहे, बरोबर आहे। काळ हा मर्यादित नाही, वेळ ही कशी आहे, मर्यादित संकल्पना आहे। वेळ कशी आहे, मर्यादित संकल्पना आहे, ओके। पण काळामध्ये जर तुम्ही पाहिलात तर मी आज बद्दल पण बोलते आहे, काल बद्दल पण बोलते, उद्या बद्दल पण बोलते आहे, बरोबर आहे। म्हणजे मी 500 वर्षांपूर्वी बोलली तरी मी काळ असं संबोधणार त्याला, बरोबर आहे। मी 500 वर्षांनंतर बद्दल जरी बोलत असेल तरी मी त्याला काळ संबोधणार, वेळ संबोधणार नाही। येस, म्हणजे आपल्याला एक कळलेलं आहे की काळ आणि वेळ याच्यामधला फरक आहे। हा जो वेळ जो आहे हा किती वाजण्याशी संबंधित असतो आणि हा जो काळ आहे हा दिवस असू देत, महिने असू देत, वर्ष असू देत आणि भरपूर गेली वर्ष असू देत किंवा पुढची वर्ष असू देत, ह्या सगळ्यांना सामावून घेणार आहे। त्यामुळे हा जो बेसिक फरक आहे, डिफरन्स आहे, हा आपण इथे पहिल्यांदा बघून घेतलेला आहे। मग आता आपण काळ ह्या गोष्टीकडे बघणार आहोत। काळ म्हणजे काय आपल्याला कळलेलं आहे की साधारणतः ही गोष्ट होऊन घडून गेलेली आहे, घडणारी आहे की घडत आहे, ह्याचा जो आपल्याला बोध होत असतो वाक्यामधून त्या संकल्पनेला आपण काळ असं म्हणतो। येस, मग आता इथे आपण बघणार आहोत काळाचे जे आपले प्रकार आहेत, हे काळाचे प्रकार आपले 3 पडतात। हे मुख्य काळाचे प्रकार किती पडतात? 3 पडतात। सोप्या भाषेत बघा, वर्तमान काळ म्हणजे जी क्रिया आता सध्या आहे, आता सध्याचा काळ, आता सध्याचा काळ असं मी म्हणेन, सध्याचा काळ, ठीक आहे। भूतकाळ, भूतकाळ म्हणजे काय, घडून गेलेली गोष्ट, घडून गेलेले, घडून गेलेले, येस। आणि भविष्य काळ म्हणजे काय, जे पुढे घडणारे जे असते, पुढे जे घडणारे असते त्याला आपण भविष्य काळ असं म्हणतो। येस, या वाक्यांमध्ये खूप साध्या सोप्यापणे आपल्याला समजून येतं की काळ म्हणजे नक्की काय आहे। येस, 3 आपले मुख्य काळ आहेत। किती मुख्य काळ? काळांचे 3च मुख्य प्रकार आहेत, उपप्रकार पडतात ते आपण पाहणार आहोत, ओके। मग आता आपण जाणार आहोत आपल्या उपप्रकारांकडे। मग मी इथे म्हटलेलं आहे की माझा काय आहे, वर्तमान काळ, वर्तमान काळ
हा एक मुख्य प्रकार आहे. त्याच्यानंतर इथे भूतकाळ, भूतकाळ हा एक आहे आणि नंतरचा माझा आहे भविष्यकाळ. येस, म्हणजे हे तीन माझे प्रकार जे आहेत, हे तीन मुख्य प्रकार जे आहेत, तीन मुख्य प्रकार जे आहेत हे मी इथे लिहिलेले आहेत. ओके, मग आता जे उपप्रकार आहेत ते आपण बघणार आहोत. उपप्रकार जे आहेत, उपप्रकार किंवा ज्याला आपण पोट प्रकार सुद्धा म्हणतो, ते किती आहेत तर ते आपले उपप्रकार येतात 4. कोणते येतात तर एक येतो साधा काळ, येस, 2 येतो पूर्ण काळ, तिसरा येतो अपूर्ण काळ आणि चौथा जो आहे हा आपला येतो रीती. येस, रीती. ओके, अपूर्ण काळाला चालू काळ असं सुद्धा म्हणतात. अपूर्ण काळाला काय असं म्हणतात? चालू काळ असं सुद्धा आपण इथे म्हणतो. तर आता हे 4 काळ आहेत उपप्रकाराचे, 3 आहेत मुख्य प्रकाराचे. मग बघा, वर्तमान काळामध्ये हे 4ही काळ येतात. म्हणजेच काय? साधा वर्तमान, पूर्ण वर्तमान, अपूर्ण वर्तमान आणि रीती वर्तमान. तसेच भूतकाळाचे सुद्धा हे 4 येतात आणि भविष्यकाळाचे सुद्धा 4 येतात. म्हणजे बघा, वर्तमानामध्ये हे 4 प्रकार म्हणून 4 वर्तमान काळ आहेत, भूतकाळाचे हे 4 प्रकार म्हणून 4 भूतकाळ आहेत, भविष्यकाळाचे हे 4 प्रकार म्हणून 4 भविष्यकाळ आहेत. टोटल आपले आज आपण अभ्यासणार आहोत हे आहेत 12 काळांचे प्रकार. काय आहेत? 12 काळांचे प्रकार आणि हे तुम्हाला अगदी चुटकीसरशी ओळखता येणार आहे. येस, चला मग आता आपण पहिल्या प्रकाराकडे आपल्या जाणार आहोत, तो म्हणजे वर्तमान काळ. बरोबर आहे. पहिल्यांदा आपण एक बेसिक इंट्रोडक्शन करून घेणार आहोत वर्तमान काळाचं, भूतकाळाचं आणि भविष्यकाळाचं. आणि त्याच्यानंतर आज जो आपण अभ्यास करणार आहोत, जनरली काय अभ्यास केला जातो? वर्तमान काळ घेतला जातो आणि मग त्याचा साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती बघितला जातो. पण त्याने आपल्याला ना जेवढा काळ ओळखण्यास मदत होणार नाही, बरोबर आहे, तेवढी मदत आपल्याला कोणत्या पद्धतीने होणार आहे तर आपण उपप्रकारांच्या बेसिसवरती काळात शिकणार आहोत. तत्पूर्वी आपण काय करायचं, एक बेसिक इंट्रोडक्शन करून घेऊयात. बघूयात, वाक्यातील क्रियापदावरून किंवा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडत आहे असा बोध होत असेल तर तेव्हा बोध होतो तेव्हा त्याला काय म्हणतात? आपण वर्तमान काळ म्हणतो. वर्तमान काळाचे 4 प्रकार पडतात. आपण पाहिलेलं आहे साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती. येस, इझी पीझी. ओके, मग बघणार आहोत भूतकाळ. एखाद्या वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया हे पहिलीच घडून गेलेली आहे असा बोध होतो तेव्हा तो काय असतो? भूतकाळ असतो. येस, भूतकाळाचे सुद्धा किती? साधा, अपूर्ण, पूर्ण, रीती 4 प्रकार पडतात. ऑलरेडी आपण पाहिलेला आहे. मग आपण तिसरं घेतलं भविष्यकाळ. बघा, वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा एखादी क्रिया पुढे भविष्यात घडणार आहे असा बोध होतो तेव्हा त्याला भविष्यकाळ असं म्हणतात. याचे सुद्धा 4 प्रकार पडतात, साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती. बेसिक इंट्रोडक्शन 4चं झालेलं आहे, 3 आपल्या मुख्य काळांचं झालेलं आहे. तर आत्ता जो आपण अभ्यास करायला घेणार आहोत, हा जो अभ्यास आहे हा आपण घेणार आहोत उपप्रकारांवरून. काय करणार आहोत? पोट प्रकारांवरून आपण हा अभ्यास करायला घेणार आहोत. मग पहिला जो प्रकार आहे तो पहा, साधा काळ. काय आहे आपला? साधा काळ. आता हा साधा काळ आपल्या वर्तमान, भूत आणि भविष्यामध्ये कसा चालतो हे आपण पाहणार आहोत. मग बघा, जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आत्ता घडत आहे असे समजून येते तेव्हा त्या वर्तमानाला साधा वर्तमान असं म्हणतात. ठीक आहे, जी आपली वर्तमान काळाची व्याख्या होती तीच आपल्याला इथे दिसते आहे की ज्याच्यामध्ये क्रिया अपूर्ण, पूर्ण किंवा सातत्य अशा प्रकारे काहीही दिसत नाही. एक साधं सोपं वाक्य असतं, जसं की मी आंबा खातो. बरं, ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसते? एक सवयीचा प्रकार दिसतो. जी गोष्ट रोज घडत असते जवळपास, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला साध्या काळामध्ये दिसतात. मी आंबा खातो जनरल वाक्य आहे. आता खात आहे, नंतर खाणार आहे, कधी खाणार आहे, सातत्य आहे का, खात आहे का किंवा खात होतो का, अशातला प्रश्न नाही. साधा सोप्पा आपलं वाक्य असणार आहे, मी आंबा खातो. ठीक आहे, मग साधा भूतकाळ म्हणजे काय तर एखाद्या वाक्यात जी क्रिया अगोदरच घडून गेलेली आहे, ठीक आहे, त्या क्रियापदाला जेव्हा बोलले जाते तेव्हा त्याला साधा भूतकाळ असं म्हणतात. जसं की मी आंबा खाल्ला. ठीक आहे, खाल्ला. आणि साधा भविष्यकाळ म्हणजे काय? जेव्हा एखाद्या वाक्यात घडणारी क्रिया पुढील काळात घडणार आहे असे दिसून येते, ह्याला साधा भविष्यकाळ म्हणतात. म्हणजे काय? मी आंबा खाईन. मग ह्याच्यामध्ये मला फरक कुठे दिसत आहे तर बघा, फक्त खातो, खाल्ला आणि खाईन, खाईन. बरोबर आहे.
हा आपल्याला दिसून येतो आहे. शेवटी बघा ईन वगैरे जे असे ना, खाईन, जाईन, हे कधी येतात? भविष्य काळात येतात. जिथे शेवटी ल येतो, ल म्हणजे काय? क्रिया पूर्ण झालेली आहे, भूतकाळात आहे असं समजून जायचं. ठीक आहे. जिथे त येतो तिथे समजायचं वर्तमान काळ आहे किंवा क्रिया अपूर्ण आहे. ह्या दोनच कॅटेगरीज आपल्याला येतात. मग आता बघा, खातो, खाल्ला आणि खाईन या क्रियापदावरून मी काय ओळखणार आहे? माझा साधा काळ ओळखणार आहे. याच्यामध्ये कोणताही ट्विस्ट नाही आहे, नॉर्मल साधं वाक्य आहे. येस. मग आपण हाच फरक कशामध्ये पाहिला? हा बघा इथे दिलेला आहे. मी आंबा खातो, खाल्ला आणि खाईन ह्या क्रियापदावरून मी काय ओळखते? साधा काळ ओळखते. येस. मग आता इथे बघायचं आपला पुढचा जो काळ आहे हा आहे अपूर्ण काळ. कोणता आहे? अपूर्ण काळ. अपूर्ण काळालाच आपण काय म्हणतो? चालू काळ असंही म्हणतो. काय म्हणतो? चालू काळ. आता जी क्रिया चालू असते ना ती अपूर्ण काळात येते. मग तुम्ही म्हणाल की चालू असते म्हणजे ही तर आता वर्तमान काळातच आली पाहिजे. नाही. जी क्रिया आपल्या भूतकाळात चालू होती, ह्या वेळेला ती क्रिया चालू होती, ती अपूर्ण भूतकाळात जाते. आता जी क्रिया ह्या मोमेंटला चालू आहे ती कशी येते? ती चालू वर्तमान काळात येते. आणि ह्या वेळेला भविष्यामध्ये ही क्रिया चालू असेल असं जेव्हा मला म्हणायचं आहे तेव्हा ती चालू भविष्यकाळ येतो. आता आपण ग्रामरच्या भाषेमध्ये म्हणजेच काय व्याकरणाच्या भाषेमध्ये बघूयात. जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून एखादी क्रिया वर्तमान काळात अपूर्ण आहे किंवा वर्तमान काळात सुरू आहे असा बोध होतो तेव्हा त्या वर्तमान काळाला अपूर्ण वर्तमान काळ असं म्हणतात. म्हणजे ती क्रिया आता चालू आहे. म्हणजे काय? मी तुम्हाला शिकवत आहे, मी तुम्हाला आता शिकवत आहे, हा चालू वर्तमान काळ आहे. येस. इथे बघा रमेश आंबा खात आहे म्हणजे आता ह्या मोमेंटला त्याचं खाण्याचं काम चालू आहे, अजून पूर्ण झालेलं नाही. ओके. मग अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ म्हणजे काय? तर एखाद्या वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून भूतकाळ जी क्रिया चालू होती किंवा ज्या गोष्टीबद्दल बोलत आहे अशी गोष्ट घडत होती असा बोध होतो, त्याला त्या भूतकाळाला अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ असं म्हणतात. म्हणजेच काय? तर भूतकाळामध्ये ती क्रिया चालू होती, अजून पूर्ण झालेली नव्हती. भूतकाळात ती क्रिया चालू होती. समजलेलं आहे? जसं की रमेश आंबा खात होता. आता आपण नेक्स्ट स्लाइडवर काय करणार आहोत? ह्याचे ना क्रियापद आपण कंपेअर करणार आहोत. आपण पहिल्यांदा भविष्यकाळ बघून घेऊया. अपूर्ण भविष्यकाळात म्हणजे काय? एखाद्या वाक्याच्या क्रियापदाने दर्शवलेली कृती ही भविष्यकाळात चालू असते किंवा चालू झालेली नसते तेव्हा त्याला अपूर्ण भविष्यकाळ असं म्हणतात. जसं की राम आंबा खात असेल, राम आंबा खात असेल. आता हे आपण कसं ओळखायचं आहे? तर बघा, ह्या खात आहे, खात होता, खात असेल. ओके. आता इथे सुरू होते तुमची ट्रिक. मला हे मिळतं संयुक्त क्रियापद ज्याच्यात काय तर एक धातू साधित आहे आणि एक आहे माझं सहाय्यक क्रियापद. ठीक आहे. मग इथे मी काय म्हणेन? धातू साधित सगळी मला समान दिसत आहेत. बघा, ज्याचं एंडिंग त ने होतंय, ज्याचं एंडिंग त ने होतंय, खात. ओके. जर मी तुम्हाला मगाशी जे एक्झाम्पल सांगितलं, मी तुम्हाला शिकवत आहे, त्या शिकवतचं पण एंडिंग त ने होत होतं. येस. मग लक्षात ठेवा, ह्या धातू साधिताचं एंडिंग जेव्हा त ने होत असतं ना तेव्हा दोनच पॉसिबिलिटी असतात. ते एकतर अपूर्ण काळ असतो किंवा तो रीती काळ असतो. काय असतो? अपूर्ण किंवा रीती. रीती काळ आपण जेव्हा शिकणार तेव्हा ह्याच्याबद्दल बोलू. आता काय आहे? हा अपूर्ण काळ आहे. हा अपूर्ण काळ आहे हे कशावरून कळतं? तर कळतं ह्या क्रियापदांवरून. येस. मग ही कशाची रूपं आहेत? असं धातू आहे, असं धातू आहे. या असं धातूची रूपं आहेत. असं धातूतलं वर्तमान काळातलं रूप काय आहे? आहे. असं धातूचं भूतकाळातलं रूप काय? होता. आणि असं धातूचं भविष्य काळातलं रूप काय आहे? असेल. मग आहे म्हटलं, खात हा तर माझा सेम आहे, खात हा धातू साधित सेम आहे माझा. ठीक आहे. आणि त वरून मी ओळखलं एकतर हा अपूर्ण किंवा रीती आहे. बरोबर. मग आहे, होता आणि असेल ही समजा क्रियापद असतील, आहे, होता आणि असेल ही समजा क्रियापद असतील तर तो अपूर्ण काळ असतो. येस. आहे असेल तर वर्तमान काळ, होता असेल तर भूतकाळ आणि असेल तर भविष्य काळ आपल्याला इथे होताना दिसतो. येस. समजलेला आहे? त्यामुळे खात हा कॉमन आहे. आता आपण जाऊयात आपल्या पूर्ण काळाकडे. पूर्ण काळात बघा, जेव्हा वर्तमान काळात ही क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे, माझं शिकवून झालेलं आहे असं मी म्हणायचं असेल तर मी काय म्हणणार आहे? तर इथे बघा,
नुकतीच क्रिया पूर्ण झालेली आहे असा जेव्हा बोध होतो तेव्हा त्याला पूर्ण वर्तमान काळ म्हणतात. मी आंबा खाल्ला आहे, मी तुम्हाला शिकवलं आहे, जस्ट माझं शिकवून पूर्ण झालेलं आहे ना, मी तुम्हाला आता पूर्ण काळ शिकवते, मी तुम्हाला अपूर्ण काळ शिकवला आहे, अपूर्ण काळ माझा जस्ट शिकवून झालेला आहे. येस, मग मी इथे म्हटलं जेव्हा पूर्ण भूतकाळामध्ये मी जेव्हा म्हणते तेव्हा काय असतं, क्रियापदाच्या रूपावरून एखादी गोष्ट पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पूर्णपणे संपलेली आहे असा जेव्हा बोध होतो, म्हणजे भूतकाळात तेव्हाची क्रिया पूर्ण झालेली होती. बघा, मी आंबा खाल्ला होता. येस, मी आंबा खाल्ला होता असं इथे म्हणायचं. आणि भविष्य काळात काय आहे तर ही क्रिया भविष्य काळात असून ती पूर्ण झाल्याची जाणीव होते, म्हणजे काय, मी आंबा खाल्ला असेल. इथे पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, इथे पण एक गोष्ट आहे की हे आपल्याला एक सेम दिसतं धातू साधिताचं रूप. जिथे खाल्ला हे रूप आहे, जिथे शेवटी ला येतो तेव्हा समजायचं ला म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे. ला म्हणजे काय, क्रिया पूर्ण झालेली आहे. खाल्ला, येस, क्रिया पूर्ण झालेली आहे. आणि असं धातूची रूप तीच येत आहेत, आहे, होता, असेल. म्हणजे मला इथे काय कळलेलं आहे, पूर्ण आणि अपूर्ण, पूर्ण आणि अपूर्ण काळ जो आहे, पूर्ण आणि अपूर्ण काळ जो आहे माझा, इथे लक्षात घ्या, आता ही ट्रिक महत्वाची आहे. तिथे मला माझ्या असं धातूची रूप सेम आहेत, आहे, होता आणि असेल. आहे, होता आणि असेल. इथे सुद्धा मी लिहून घेते, आहे, होता आणि असेल. मग मला एक गोष्ट कळली आहे, माझी सहाय्यक क्रियापद जी आहेत ही सेम आहेत पूर्ण आणि अपूर्ण काळात, दोन्ही काळामध्ये. येस, मग मी इथे काय पाहिलं, मग मी इथे पाहिलं माझी वेगळी असलेली रूपं कोणती आहेत तर पूर्ण काळात हे खाल्ला येणार आणि अपूर्ण काळात हे काय येणार, खात येणार. काय येणार, खात. पूर्ण काळात खाल्ला, अपूर्ण काळात खात. ला जिथे असेल तिथे क्रिया पूर्ण, त जिथे असेल तिथे क्रिया अपूर्ण. एवढं लक्षात ठेवायचं आहे. मग आता पुढचा काळ बघा, रीती काळ जो असतो, म्हणजेच काय तर रीती वर्तमानामध्ये जेव्हा एखाद्या वाक्यातील क्रियापदावरून वर्तमानात घडणारी क्रिया सतत घडत असल्याची रीत दिसून येते. आता साधं सोप्पं ना, इथल्या सगळ्या वाक्यांपेक्षा मी साध्या भाषेत तो तुम्हाला एक गोष्ट सांगते, आणि ती गोष्ट अशी आहे की जेव्हा एखाद्या क्रियेमध्ये सातत्य दिसतं, सातत्य जेव्हा दिसतं तेव्हा तो रीती काळ असतो. मग ते सातत्य भविष्य काळात असू शकतं, वर्तमान काळात असू शकतं, भूतकाळात असू शकतं. म्हणजे बघा, मी आंबा खाई किंवा खात असे, म्हणजे मी माझ्या भूतकाळात आंबा खाण्याची क्रिया सातत्याने करत होती, मी आंबा खात असे. बरोबर आहे. बघा, मग भूतकाळात इथे आलेलं आहे, राम दररोज ग्रंथालयात जात असे, म्हणजेच इथे काय येणार, मी आंबा खात असे. जर मी ही क्रिया भविष्य काळात सातत्याने करेन असं जर मला म्हणायचं असेल तर मी म्हणेन मी आंबा खात जाईल. येस, मी आंबा खात जाईल. ओके, आणि ही क्रिया मी सातत्याने वर्तमान काळात करत असेल तर मी म्हणणार मी आंबा खात जाते. बरोबर आहे, बरोबर समजलेलं आहे, मी आंबा खात जाते. बरोबर आहे. चला मग आता ह्याचं बघूयात आपण. रमेश रोज खेळायला जातो, इथे पण बघा, रमेश रोज खेळायला जातो, राम दररोज ग्रंथालयात जात असे, आणि मी रोज शाळेत जात जाईल. ओके, इथे जातो जे आहे हे आपल्याला इथे बघायचं, इथे जात असे आणि जात जाईल. बरोबर. आता इथे बघा, मी रोज नाही आहे, मी आंबा खाते असं पण इथे येऊ शकतं, मी आंबा खाते. बरोबर आहे, मी आंबा खाते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ना साध्या वर्तमान काळामध्ये आणि ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर कन्फ्युजन होताना दिसतं. ते कन्फ्युजन आपल्याला इथे करायचं नाही आहे. बघा, ग्रंथालयात जात असे. बरोबर आहे. आता इथे बघा, हे खाते जे आहे हे काय झालेलं आहे, इथे हे जे जातो आहे हे काय झालेलं आहे, हे आहे आपलं साधा वर्तमान काळामध्ये येतं. मग मी इथे काय लिहिणार, खात असते. खात असते. इथे जातो नाही येणार, जात, रमेश रोज खेळायला जात असतो.
ठीक आहे. मग आपण इथे बघायचं हे जातो नाही येणार किंवा इथे खाते नाही येणार, मी आंबा खात असते, हे काय येणार वर्तमान काळातलं रूप आहे, बरोबर. इथे जात असे, बरोबर आहे. मग मी आंब्याच्या बाबतीत लिहिते मी आंबा खात असे किंवा खाई, ह्यापैकी मी काही लिहू शकते, खात असे किंवा खाई असं लिहू शकते. आणि शाळेत जात असे असं आहे ना, मग मी आंबा खात जाईल. मग इथे बघा असते, असे आणि जाईल ह्याच्यावरून मला सातत्य दिसून येतं. आणि इथे आपल्याला एक गोष्ट कळलेली आहे, इथे एक गोष्ट आपल्याला समजते की इथे पण बघा खात त ने एंडिंग होताना दिसतोय आपल्याला, त ने एंडिंग. येस, खात 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 त ने एंड होताना दिसत आहे. आणि हाच आपल्याला अपूर्ण काळात सुद्धा त ने एंड होताना दिसतो आणि आपल्या इथे रीती काळात सुद्धा त ने एंड होताना दिसतो. पण एक गोष्ट करायची आहे, जिथे आहे होता असेल असणार तिथे अपूर्ण काळ असणार आहे आणि असते असे जाईल असणार तिथे रीती काळ असणार आहे. समजलेलं आहे सर्वांना? एकदम व्यवस्थित समजलेलं आहे. मग आता माझ्या इथे पाहायचं आहे सर्वांनी की इथे मी ओके, इथे अजून आपल्याला ब्लँक स्पेस आलेली नाहीये. मग इथे आता सगळ्यांनी इथे एकदम लक्षपूर्वक पाहायचं आहे ही गोष्ट की जेव्हा जेव्हा केव्हा, आता साधा वर्तमान काळ सगळ्यांना समजलेला आहे, पण जेव्हा मी खात खात आणि खात असं मी 3 वेळा लिहिते, ओके, हे जेव्हा मी लिहिणार आणि तिथे आहे होता आणि असेल असं येणार आणि इथे काय आहे असते असे आणि जाईल असं जेव्हा येतं तेव्हा लक्षात ठेवायचं, खात आहे, खात होता, खात असेल आलं तर हा अपूर्ण काळ असतो. अपूर्ण वर्तमान, अपूर्ण भूतकाळ, अपूर्ण भविष्यकाळ. आणि असते असे जाईल असेल तिथे रीती असते. म्हणजे अपूर्ण काळात आणि रीती काळात कॉमन काय आहे, खात हे आहे. येस. आणि इथे बघा, इथे मी पुन्हा अपूर्ण लिहिते आणि इथे काय लिहिते, पूर्ण लिहिते. ठीक आहे. इथे कॉमन काय आहे, तर इथे कॉमन आहे होता आणि असेल. इथे काय आहे होता आणि असेल. आणि वेगळं काय आहे माझं, वेगळं आहे तर मला अपूर्ण काळात खात आहे, खात होता आणि खात असेल येणार. येस. आणि इथे काय आहे पूर्ण काळात काय आहे, खाल्ला आहे, खाल्ला आहे, खाल्ला होता आणि खाल्ला असेल. येस. क्लिअर झालेला आहे सर्वांना? इथे एक नंबर क्लिअर झालेला आहे सर्वांना? येस. मग आता इथे बघितलं माझं इथे कॉमन काय आहे, तर माझं अपूर्ण आणि रीती काळामध्ये कॉमन येतो धातू साधित आणि अपूर्ण आणि पूर्ण काळामध्ये आपल्याला कॉमन काय येतं, तर हे सहाय्यक क्रियापद कॉमन येतात. आता तुम्हाला एकदम इझिली कळलं असेल की काळ आपल्याला कसा ओळखायचा आहे. येस. चला मग आत्ताचं हे जे लेक्चर आहे हे आपण इथेच थांबवणार आहोत. सर्वांनी पाहायचंय सर्व कनेक्टेड कुठे होऊ शकतात बघा. टेलिग्राम चॅनल आपले 2 आहेत. मराठी ग्रामर बाय नेहा सावंत नावाने एक आहे, इंग्लिश ग्रामर बाय नेहा सावंत नावाने दुसरं आहे. युट्यूबचे लेक्चर्स आपले कधी असतात तर बघायचंय सकाळी 11 वाजता 11 AM ला आपलं एक पहिलं लेक्चर असतं आणि दुसरं लेक्चर जे आहे हे आपलं 7 PM ला असतं. कितीला असतं? 7 PM ला असतं. ॲपचे लेक्चर्स जर तुम्हाला अटेंड करायचे असतील, माझे सगळे थिअरीचे ॲपचे लेक्चर्स असतील तर भरपूर बॅचेस आहेत, प्रत्येक परीक्षेच्या अकॉर्डिंग बॅचेस आहेत. हे बॅचेस तुम्ही विकत घेऊ शकता. त्याच्यासाठी रेफरल कोड आहे Y839. काय आहे रेफरल कोड? Y839. Y839 हा कोड समजा तुम्ही एंटर केलात तर तुम्हाला चांगलं डिस्काउंट मिळणार आहे. आपली कम्युनिटी सुद्धा आहे अड्डा 24/7च्या ॲपवरती, तिथेही तुम्ही माझ्याशी कनेक्टेड राहू शकता. येस. मग आजचं लेक्चर आपण इथेच संपवणार आहोत. लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करायचं आहे, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करायच्या आहेत, आपल्या फ्रेंड्स सोबत हे लेक्चर शेअर करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ह्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला बेल आयकॉनचं बटन दिसेल, त्या बेल आयकॉनवरती क्लिक केल्यावर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब व्हाल आणि तुम्हाला सर्व नोटिफिकेशन मिळून जातील. येस. मग हे लेक्चर मी आता इथेच थांबवते आहे. आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत हॅव अ ग्रेट डे, अमेझिंग डे, बी हॅपी. बाकी सर्वांना सुद्धा खुश करा
आणि टेक केअर ऑफ युअर सेल्फ, युअर फॅमिली अँड युअर लव्ड वन्स, अँड बी काइंड टू एव्हरीवन. थँक यू सो मच.